निसर्गाच्या कृपेवर आणि सरकारच्या धोरणावर चालणारा धंदा म्हणजे शेती. शेतीसारखा रिस्की धंदा नाही, तरी सुद्धा शेतकऱ्याचा नाद नाही करायचा. अशा धंद्यामध्ये तग धरून राहणाऱ्या शेतकऱ्याकडून 3 गोष्टी आपण शिकलो आणि धंद्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या तर कोणत्याही धंद्यात यश मिळवता येईल. पहिली गोष्ट, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. शेतकरी आधी कॅल्क्युलेशन करतो की कोणतं पीक घ्यायचंय, कोणत्या सीझनमध्ये येतं, उन्हाळी पीक असेल तर पाणी पुरं का, आणि हे सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो विकत आणलेलं बियाणं आणि खतं बिनधास्त मातीमध्ये उधळून देतो. म्हणजे तो रिस्क घेतो. आपण सुद्धा धंद्यामध्ये कॅल्क्युलेशन करून रिस्क घ्यायला पाहिजे, कारण रिस्क शिवाय धंदा मोठा होत नाही. दुसरी गोष्ट, संयम आणि कष्ट. शेतकरी जसं पीक केल्यानंतर काढणीची योग्य वेळ येईपर्यंत वाट बघतो आणि कष्ट करत राहतो, तसंच आपण धंद्यामध्ये सुद्धा यश मिळेपर्यंत कष्ट करत राहायला पाहिजे आणि संयम ठेवायला पाहिजे. तिसरी गोष्ट, पीक हातात आल्यानंतर शेतकरी लगेच दुसऱ्या पिकाची तयारी करतो. पैसा उरला तर त्याला बोर घ्यायचा असतो, पाईपलाईन करायची असते, भुसारं बांधायचं असतं, अवजारं घ्यायची असतात. म्हणजे तो शेतीतून आलेला पैसा परत शेतात इन्व्हेस्ट करतो. तसंच आपण थोडंसं यश मिळाल्यानंतर हुरळून न जाता धंद्यातला पैसा परत धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि धंदा वाढवायला पाहिजे, मजबूत करायला पाहिजे. पटलं असेल तर शेतकऱ्याच्या पोरांना नक्की टॅग करा आणि तुमचा धंदा वाढवायचा असेल तर मराठी CEO ला फॉलो करा. धन्यवाद.